जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। रामनगर परिसरातील काही नागरिक उपस्थित आहेत आणि या नागरिकांमध्ये युवा वर्ग जो आहे तो आपल्या प्रभावीपणे कार्यरत दिसतं। नेमकं जे आपण युवक आहात, काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये कोणते संभाव्य उमेदवार असणार आहेत? सम्य उमेदवार आमच्या इकडे गिरीश भाऊ अग्नित्री दिसतात, संतोष भाऊ ठाकूरचं पण नाव आहे। आणि जे आमच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये जे काही निवडणूक होणार आहे ती फार अटीतटीचा सामना वाटत आहे असं आमच्या रामनगर परिसरामध्ये आढळून येत आहे। आणि आमची तर रामनगरवाल्यांची हीच अपेक्षा आहे का त्यांनी जो कोणी उमेदवार निवडून त्यांनी तो रामनगर परिसराचा सर्वांगीण विकास व तो विकास चांगला उच्चांक असा न्यायासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे। काय वाटतं या तापलेल्या वातावरणात नेमकं ज्या प्रकारे आपण बघतो आपल्या प्रभागामध्ये काही प्रलंबित प्रश्न आहेत का? वॉल कंपाऊंड असली तर एक म्हणजे सिक्युअर्ड होऊन जाईल आणि साइडने जे आहे आपलं जे ग्राउंडच्या चौफेर स्क्वेअर मध्ये वॉक करण्यासाठी लोकांना ते हे लावायला पाहिजे, वॉकिंग ट्रॅक लावायला पाहिजे। आणि बाकी तो विकास झालेलाच आहे। पण आपल्या प्रभागाचे जुने नगरसेवक म्हणजे संतोष भाऊ ठाकूर यांनी नुकतंच नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणार असं घोषित केलंय। तुम्हाला त्यांना नगराध्यक्ष बनताना आवडेल का? संतोष भाऊ ठाकूर आहे ना, हे पहिल्यांदा पण नगराध्यक्ष होऊन गेलेले आहे आणि त्यांनी त्यावेळेस भरपूर कामे बरेच केलेली आहे। बघू आपण किती लोक त्यांना प्रतिसाद देतात आणि बरेच उमेदवार पण आहे, तर त्यामध्ये काय होऊ शकते काही सांगू शकत नाही। पण त्यांचं ज्यावेळेस मागील याच्यामध्ये त्यांचं काम व्यवस्थित झालेलं आहे। नगराध्यक्ष पदासाठी आपण सगळ्यात प्रभावी दावेदार जो आहे उमेदवार कोणाला बघता आणि कोणाला नगराध्यक्ष म्हणून बघायला आपल्याला आवडेल? नगराध्यक्ष पदासाठी दावेदार सुधीर भाऊ पांगोळ हे नक्की यावेळेस येणार 100%। कारण त्याच्याशिवाय वर्धेला दुसरा कोणी चेहरा नवीन दिसत नाहीये। सुधीर भाऊ पांगोळ, त्या व्यतिरिक्त भाजप किंवा महायुतीचे कुठला मेंबर तुम्हाला तेवढा प्रभावी वाटत नाहीये का? नाही, आता नाव बरेच आलेले आहे पण असे कोणी त्यापेक्षा मजबूत माणूस वर्धेत वाटत नाही की बाबा बीजेपी कडून त्या व्यक्तीला टक्कर देईल। नक्कीच आपण जी काही माहिती दिलेली आहे आणि आपण ज्या काही समस्या मांडलेल्या आहेत या सगळ्या प्रभावी समस्यांवर लवकरच निराकरण व्हावं आणि या निवडणुकीत या सगळ्या गोष्टींकडे जनतेचे प्रश्न म्हणून निवडून येणाऱ्या उमेदवारांनी लक्ष द्यावं हीच अपेक्षा करतो। सतत वाढ होत आहे आणि या तापमानामध्ये आपल्या प्रभागामध्ये प्रभावी उमेदवार कोण आहेत आणि विपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत आणि महायुतीचे उमेदवार कोण आहेत? जे काही वातावरण चाललेलं आहे ते आमचे पंकज भाऊ ठरवतील काय आहे ते तर। आणि त्याच्यानंतर आता ज्यांचं कार्य चांगलं राहील त्या लोकांना निवडून देण्याचा प्रयत्न आमचे रामनगरवासी करतील किंवा वर्धा शहरातील लोक करतील। कारण कसं आहे, आजकाल इलेक्शन कुठलंही जरी म्हटलं तरी पण ते कामावरच डिपेंड असते आणि जो न्याय देतो 100% न्याय देणारा व्यक्ती हा निवडून आला पाहिजे अशी माझं स्पष्ट मत राहील। पण या सगळ्या याच्यात रामनगरमध्ये प्रभावी उमेदवार कोण आहे? प्रभावी उमेदवार म्हणजे आता पहिलेपासून आमचे प्रदीप सिंगजी ठाकूर हे गेल्या 35 वर्षापासून नगर परिषद मध्ये कार्यरत आहे। त्यांना त्यांच्या कामाचा अनुभव पण आहे आणि ते ज्या वेळी आम्ही मदतीचा हात मागितला त्यावेळी आमच्या कुठल्याही समस्या असो त्या हिरिरीने सोडवतात। त्यामुळे आमचं प्रथम म्हणजे जे पसंतीचं मत आहे ते त्यांना राहील। आणि कसं आहे, अनुभवी व्यक्ती तिथे असावा असंही आमचं स्पष्ट मत राहील। कारण नवीन व्यक्ती गेला तर त्याला काम शिकायला वेळ लागतं। ते 35 वर्षापासून आमच्या वार्डाची सेवाच करत आहे। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बघत असताना तुम्ही कुणाला बघणार? च्या वार्डातून मी तर असं म्हणेल प्रदीप सिंगजी ठाकूर हे सिनियर मोस्ट उमेदवार आहे, त्याच्यामुळे त्यांना मिळालं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। तुम्हाला काय वाटतं इथे जी काही परिस्थिती आहे आपल्या प्रभागामध्ये काही समस्या प्रलंबित आहेत का? काही समस्या तर नाही, बहुतांश झालेल्याच आहे। आपण रामनगर वासी आहात आणि नुकताच जो आहे लीजचा प्रश्न मोठ्या प्रमाणात जो बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता तो सुटला आहे, त्यावर आपलं काय मत आहे आपल्याला आणि याबाबतची पूर्ण स्पष्टता तुम्हाला मिळालेली आहे का? नेमकी पुढे काय करणार आहात? आता असं ऐकण्यात आहे किंवा निर्णय दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी, ते स्वागतार्थ आहे
आणि ती जी समस्या सुटलेली आहे ती पूर्णपणे GR निघाल्यावर क्लिअर केल्या जाईल असं वाटतंय. गोल्ड शब्द टाकलेला आहे त्याच्यामध्ये, परंतु अजूनपर्यंत स्पष्ट नाही. परंतु हे आमची गेल्या कित्येक वर्षाची समस्या आहे, त्याच्यामुळे ही समस्या तुर्तास लवकरात लवकर सोडवणं हे जर काम केलं तर आम्हाला खूप आनंद होईल. कारण आम्ही खूप दिवसापासून भाडेपट्टेदार शब्द लावूनच इथे राहतो आहे. आता आमची फ्री होल्ड झाल्यानंतर आम्ही मालकी हक्क आम्हाला मिळाल्यानंतर तो आनंद द्विगुणित होईल आणि त्याच्यामुळे सरकारने लवकर लवकर त्याचा GR काढून एक सरकारी निर्णय देऊन आम्हाला मोकळं करावं अशीच आमची यावेळेस इच्छा राहील. नक्कीच दिलेली माहिती ही अत्यंत महत्त्वपूर्ण होती आणि या सर्व माहितींमुळे कुठे ना कुठे नवीन समीकरण आपल्याला वर्धेमध्ये बघायला मिळणार आहे आणि सोबतच आपल्या रामनगर परिसरामध्ये लीजचा जो झालेला मुद्दा आहे या मुद्द्यानुसार नेमकं पुढचं वातावरण हे कुठल्या डायरेक्शनला वळण घेणार आहे हे आता बघण्यासारखं राहील. जनसंग्राम न्यूज, वर्धा.